बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात आज देशामध्ये तुम्ही बघा, त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री केजरीवाल साहेबांना जेलमध्ये टाकलं। कशासाठी? स्वच्छ कारभार होत असताना। तेवढंच नाही, बिहारच्या मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाकलं। ही दडपशाही आहे देशामध्ये, हे हुकुमशाही आहे का लोकशाही आहे या देशामध्ये? आम्हाला ही हुकुमशाही आणून पाडायची आहे, याच्याकरता या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मतदान करायचं आपल्याला मी सांगतो। ते मला माहिती आहे, तुम्ही बघा मागच्या ह्याच्यात महाराष्ट्रामधला भुजबळ साहेबांना जेलमध्ये टाकलं, अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकलं, नवाब मलिकांना जेलमध्ये टाकलं। कशासाठी? आणि या महाराष्ट्राचं चित्र कसं बदललं? वानखेडे साहेबांनी उल्लेख केला। अजित पवारांचं काय झालं? त्यांची फाईल ओपन झाली, 6,000 कोटीची, 70,000 कोटीची इरिगेशन लगेच आधी दादा गुंडाळून घेतलं, पक्ष प्रवेश केला। बाकीच्यांनी काय केलं? इतरांनी राष्ट्रवादीमध्ये त्यांनी तशी फोड केली, शिवसेनेमध्ये फोड केली। आणि आज बघा, त्यांच्याकडे काय जेवढे मंत्री संत्री असतील 50% आयात केलेले, काँग्रेसकडून 50% आयात केलेले। त्यांच्याकडे माणसं नाहीत आणि आज म्हणतात 405 का नारा। काय केले 405 का नारा? त्यांना या देशाचं संविधान बदलायचं आणि आमचा भारत देश संविधानावर चालतो। तुम्ही आम्ही संविधान मानणारे माणसं आहोत। जर या देशाचं संविधान जर बदललं, उद्या या देशामध्ये हुकुमशाही माजल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला आम्हाला काही अधिकार राहणार नाही या ठिकाणी सांगायचं। जर संविधान वाचवायचं असेल या देशाचं, काँग्रेस पक्षाच्या बाजूने आपल्याला उभा टाकलं पाहिजे, मला या ठिकाणी सांगायचं। आणि संविधान वाचवण्यासाठी ही लढाई खांद्यावर घेतलेली आहे। उद्या राहुल गांधी जर सत्तेवर आले, पंतप्रधान जर राहिले, तर या देशाचं संविधान वाचण्याचे आम्हाला वाचवल्याशिवाय राहता येणार नाही, असं मला या ठिकाणी सांगायचं। अनेक प्रश्न या देशामध्ये आहेत। सर्वसामान्य शेतकरी, नागरिक शेतकरी पिळून निघतो। त्या दृष्टीने आम्हाला या देशाची निवडणूक येणाऱ्या काळामध्ये राहुल गांधीच्या हातामध्ये द्यायची। काय आपण 10,000 किलोमीटर राहुल गांधी पायी यात्रा करण्यासाठी आम्ही बघितलं, तुम्ही आम्ही स्वागत केलं। कशासाठी? आज एक माणूस 10,000 किलोमीटर चलतो, नॉट ए जॉब। त्यांनी करून दाखवलं आणि त्यांनी सांगितलं मुंबईच्या सभेमध्ये, येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वसामान्य माणसाचं शेतीमालाला भाव आम्ही भाव देऊ, ते त्यांनी त्या मुंबईच्या जाहीर सभेमध्ये दिसलं। आम्हाला शेतकऱ्याला हमी भाव पाहिजे, सुशिक्षित बेकारांना आम्हाला हाताला काम पाहिजे, शेतमजुरांना आमची मजुरी पाहिजे। आणि आज या देशामध्ये निवड हे भाजपचं सरकार गप्पा मारते, गप्पा। म्हणून मला विनंती करायची, अमित भाया बोलतील इथे, मित्र
ही लढाई इथं बसलेल्या सर्वसामान्य माणसाच्या विरुद्ध धनगारची लढाई. धनगार अमाप पैसे त्यांच्याकडे, काही करा, ही अस्तित्वाची, तुमच्या माझ्या अस्तित्वाची लढाई. तुम्ही आज आलात स्वतःच्या मनानं या ठिकाणी काहीतरी या नांदेड जिल्ह्यामध्ये बदलाव झाला पाहिजे त्या विचारानं तुम्ही इथं आला. आणि निश्चित जे झालेलं झालं, गेलेले गेले, पण या नांदेड जिल्ह्याची काँग्रेस जिवंत आहे, आम्हाला या ठिकाणी दाखवून द्यायचं. आणि तो काँग्रेसचा झेंडा तुमच्या आशीर्वादाने मी हातात घेतलेला आहे. मित्र, मी काही जास्त मालवाला नाही, माझ्याकडे कुठली शुगर फॅक्टरी नाही, कुठला आणखी व्यवहार नाही. मी एक सामान्य शेतकऱ्यातला माणूस, शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्याकडे उभा. मला या सामान्य माणसाची सेवा करायची आणि योगायोग आहे. म्हणून ईश्वरानं तुमच्या आशीर्वादाने काही पाठवलं असेल की ही संधी वसंत चव्हाणांना मिळावी, म्हणून या ठिकाणी मी बोलतो. आज मला हे म्हणायचं, आम्ही